एवढंच मी सांगतो. पण काल जो केडीएमसी मध्ये मनसेने निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटतं, त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती? त्यांना विचारा, मी त्यांना सांगतो, पत्रकारांना बोलवा, त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजेत आणि ते नक्की बोलतील. त्यांना बघा, जर हा 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 निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणत आहेत, मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का? म्हणून मी तुम्हाला हे वारंवार राऊत साहेब म्हणून मी तुम्हाला वारंवार विचारतो आहे की जर राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही, मान्य नाही, कल्पना नव्हती, तर हा निर्णय बदलावा, त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना का केलं? नाही, आम्ही करणार नाही. मी परत सांगतोय की राज ठाकरे हे एक स्वतंत्र नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्यांनी घेतला आहे तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता, मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलेला आहे. नाही, मला राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे कारण ते सतत असं सांगते त्यांचे स्थानिक नेते की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाठिंबा देतो आहोत, लोकांसाठी आम्ही गेलो, लोकांना आम्ही तोंड देऊ. बघा, विकास आहे ना, विकास हा एक भोंदू आणि ढोंगी शब्द आहे. नरेंद्र मोदी, अजित पवार जातात 70,000 कोटीचा घोटाळा करून विकासासाठी, एकनाथ शिंदे जातात विकासासाठी, सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेतले जातात विकासासाठी. या चिन्हावर निवडून येऊन त्या चिन्हात प्रवेश करायचा विकासासाठी. हा एक ढोंगी आणि भोंदू शब्द आहे. विकास या शब्दावरती आता बंदी आणली पाहिजे. विकास हा जो शब्द आहे, विकास हा शब्द इतका बदनाम झालेला आहे मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये. विकास या शब्दावरती कायदेशीरपणे बंदी आली पाहिजे. जसं गोडसे हा अनपार्लमेंटरी शब्द आहे, अनेक शब्द अनपार्लमेंटरी आहेत, तसा विकास हा शब्दसुद्धा या देशामध्ये असंसदीय, अनपार्लमेंटरी ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी विकासासाठी गेलो नाही, मी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी गेलो, मी माझ्या स्वार्थासाठी गेलो. विकासाचं दुसरं नाव सध्या स्वार्थ आणि ढोंग झालेलं आहे. हे केडीएमसीचे सगळे जे पडसाद